आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानटकर कोठारे एक क्यूट कपल बोथ विथ द चॉकलेट फेसेस, पण पहिल्यांदा अनवट सायको थ्रिलर चित्रपटात ते एकत्र येत आहेत. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी त्यांना घाबरवण्याचं काम केलं आहे 400 वर्ष जुन्या वाड्यात नेऊन. जसं तू आधी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये आता सांगतेस की एक कॉन्सेप्ट डोक्यात बसली की 400 वर्ष जुना वाडा, की भीती ऑब्व्हियसली फॉलो होते त्या गोष्टीला. तर ही कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही दोघांनी समजा वाड्यात एंट्री केली, तर वॉज इट अ व्हेरी रिअलिस्टिक सिनेमा? ॲक्टिंग करण्यासाठी अगदी खऱ्याखुऱ्या सिच्युएशनमध्ये नेऊन टाकलं आणि करा ॲक्टिंग आता, असं होतं का? अगदी अगदी. आणि गजेंद्रची स्टाईलच अशी आहे फिल्म मेकिंगची, खूप वेगळी स्टाईल आहे त्याची. म्हणजे तो एक दिग्दर्शक म्हणून जेव्हा कलाकारांना सांगतो की तुम्ही काही प्रिपेअर करून सेटवर यायचं नाही. आपण स्क्रिप्ट वाचून किंवा डायलॉग्स वाचून सेटवर नाही यायचं. तुम्ही एका कोऱ्या पाटीसारखं सेटवर यायचं, जो तुम्हाला तिथे शुद्ध लेखन देईल, असं आपण सेटवर जायचं. आणि तिथे गेल्यावर जेव्हा तो तिथे तुम्हाला ऑन द स्पॉट सांगेल की आता तुम्ही हा सीन आहे, तुम्हाला असं करायचं आहे, तसं करायचं आहे, आणि तेव्हा मग तुम्ही जे प्रिपेअर करून इमिजिएटली टेक देता, तेव्हा एक कलाकार म्हणून आपण ऑन द स्पॉट विचार करतो आणि ऑन द स्पॉट जे काय करतो त्यांनी एक कंट्राईव्ड जे कधी कधी येतं एका कॅरेक्टरमध्ये, की खूप विचार करून आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो, ते होत नाही. आणि खूप रिअलिस्टिक एक रिअल अप्रोच येतो त्या कॅरेक्टरला, त्या भूमिकेला. आणि त्याचा फायदा मलाही खूप झाला कलाकार म्हणून. मलाही खूप शिकायला मिळालं त्याच्याकडून. आणि आम्हाला खूप मजा आली गजेंद्रबरोबर काम करताना. आणि तू म्हणशील रिअल लोकेशन्सचं, तर खरं तर बिकॉज वी वर पुट इन द रिअल लोकेशन, त्याच्यामुळे मला वाटतं सिनेमाला आणि आम्हाला ॲज ॲक्टर्स खूप फायदाच झाला. कारण हा जर सेट असता तर आम्हाला खरंच माहिती असतं की हे सगळं खोटं खोटं आहे, हे बांधलेलं आहे आणि आता हे तुटणार आहे आणि उद्या दुसरा सेट इथे लागणार आहे. पण बिकॉज आम्ही त्या रिअल लोकेशनवरती होतो, गगनबावड्यातल्या एका वाड्यात शूट करत होतो, जो खूप 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 जुना आहे. आणि त्याच्या आजूबाजूची सगळी कन्स्ट्रक्शन्स पण खूप जुनी, डिलॅपिलेटेड, मोडकी तोडकी. आणि लिटरली त्या वाड्याच्या अवतीभोवती माझं कॅरेक्टर म्हणजे मधुरा कुठे कुठे जाऊन फोटो काढते, असं काही सिक्वेन्सेस होते. तर त्याचे बरेचसे मॉन्टाजेस त्याला शूट करायचे होते. त्याच्यामुळे तो मला खरंच वेगवेगळ्या कान्याकोपऱ्यात जाऊन जा 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 ते स्ट्रक्चर आहे ना, ते छान दिसतंय बघ, त्याच्यात जा, आपण आतनं शूट करूया. म्हटलं आतनं नाही, मी नाही आतनं, तुम्ही आतनं जा, मी नाही आतमध्ये जाणार. म्हणजे खरंच ते इतकं भीतीदायक. आणि बॅट्स, बटवागुळं आणि कबुतरं आणि असं सगळं खूप तिकडे होतं. त्याच्यामुळे खूप आणि मला पर्सनली सुपरनॅचरल गोष्टींची खूप भीती वाटते जेन्युनलीच. सो इट जस्ट ऑल ॲडिड ऑन, आय थिंक. म्हणजे जसं आपल्याला आपण गाणी एखादं म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक सुरू झालं, म्युझिक आल्यावरती कसं हॉरर सस्पेन्सवाले म्युझिक सुरू झाल्यावरती आपल्यातही आपल्याला ते इमोशन क्रिएट होते. तसंच एका पर्टिक्युलर लोकेशनवर शूट करताना जिथे ऑलरेडी तो एक ॲम्बियन्स क्रिएट झालेला आहे, त्यात जेव्हा आपण परफॉर्म करतो, तेव्हा त्यात जेव्हा आपण अभिनय करतो, त्यांनी ते आपल्यावरती पण त्याचा एक इम्पॅक्ट येतो आणि त्यांनी अभिनय आपल्याला अजून एक सपोर्ट मिळतो आपल्याला काम करताना. तुम्हा दोघांना जो चित्रपट मिळाला आहे, त्या चित्रपटाला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी स्वतः अगदी टच दिलेला आहे, त्यांच्या 2 खास गाण्यांचा. हे कधीतरी असं स्वप्नात विचार केलेला का की आपल्या जनरेशनमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर संगीत देतील आपल्यासाठी? म्हणजे एक कलाकार म्हणून आमचं भाग्य आहे दोघांचं, की एक कलाकाराला एक नशीब लागतं चांगली गाणी मिळणं. आणि इतकं नशीब आपलं की आम्हाला गाणी मिळाली ती कुठली, तरुण आहे रात्र अजूनी, जी आशाताई आणि ये रे घना, अशी गाणी आम्हाला मिळाली ह्या सिनेमात. आणि त्यात तरुण आहे रात्र अजूनी हे गाणं म्हणजे माझ्या आत्मचरित्राचं पहिलं पान. काय तर सुरेश भटांचे लिरिक्स, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि शंकर महादेवन यांचा आवाज, आणि त्याला लिपसिंग दिलाय मी. तर
आय थिंक So आय I एम think द लकीएस्ट it's ॲक्टर we इन are द very वर्ल्ड. lucky की ही गाणी आमच्यावर शूट झाली कारण आमच्या आधीचे जनरेशन्स ही गाणी फक्त ऐकत आली आहेत भावगीतं म्हणून आणि त्याच्यावर आता एक व्हिज्युअल पिक्चर दिसणार आहे आणि त्या व्हिज्युअल पिक्चरमध्ये आम्ही दिसणार आहोत. सो ही खरंच खूप वी फील व्हेरी लकी. आणि एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ही गाणी मला वाटतं की आमच्या पुढच्या जनरेशनला कदाचित माहितीही नसतील, त्यांच्या कानावर पडली नसतील, पण अनवट चित्रपटाच्या माध्यमातून ही त्या जनरेशनपर्यंत आणि त्यांच्या पुढच्या जनरेशनपर्यंत सुद्धा पोचतील आणि आपला जो काय सगळा मराठी साहित्याचा, मराठी भावगीतांचा साठा आहे तो पुढे चालत राहो आणि पुढच्या जनरेशनपर्यंत पोचो. सो असंच सगळ्यांना वाटत असतं. सो ह्या चित्रपटाच्या माध्यमातून ते नक्कीच होईल. आणि हे जे गाणं आहे तरुण आहे रात्र अजूनही, ते त्या गाण्याला ते गाणंच इतकं मोठं आहे आणि गाणं इतकं नावाजलेलं आहे आणि सगळ्यांचं आवडतं गाणं आहे. त्याला साथ दिली आहे ह्या गाण्याला आमच्या सिनेमॅटोग्राफरनी. म्हणजे हे गाणं रोमॅन्टिक गाणं आमचं शूट केलं गेलं आहे त्या वाड्याच्या आतही आम्ही शूट केलं, पण हे गाणं आम्ही मेजरली कोकणात वाघोटनच्या तिथे एक खूप मोठी नदी आहे, त्या नदीवर एका होडीत बसून हे गाणं आम्ही शूट केलं आहे. तर ह्या नदीवर आणि त्या होडीत बसून आम्ही हे गाणं मी गातो आहे आणि ही उर्मिला माझ्या बाजूला असते. तर हे रोमॅन्टिक सॉंग्स आत्तापर्यंत प्रेक्षकांनी बघितलं असेल आणि हे प्रेक्षकांना नक्की आवडेल. आदिनाथ, हा प्रश्न मी उर्मिलाला म्युझिक लॉन्चच्या वेळेस विचारलेला आहे, बट गजेंद्र सरांबरोबर काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे टोटल तुझा लुक त्यांनी चेंज केलेला आहे, एकदम सिन्सिअर लुक आहे आणि जसं आधीच्या हिच्यासोबतच्या चित्रपटात तू बॉक्सर होता आणि इथे आता डॉक्टर आहे, तो एकदम सिरियस प्रोफेशन वगैरे तुला आहे, तर एकंदर एक्सपिरियन्स कसा होता? जेव्हा गजेंद्र हिरे माझ्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला ही स्टोरी नरेट केली, तेव्हा एक खूप मोठं चॅलेंज वाटलं मला ही कॅरेक्टर स्वीकारण्यासाठी. कारण आत्तापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्या आहेत त्या सगळ्या माझ्या वयाच्या किंवा माझ्या वयापेक्षा लहान भूमिका साकारल्या आहेत. चॉकलेट बॉय, रोमॅन्टिक हिरो. पण माझ्या वयापेक्षा एक मोठं कॅरेक्टर, एक माझ्यापेक्षा मोठी भूमिका, त्यासाठी एक अजून जास्त मच्युरिटी लागते, एक वेगळी देहबोली लागते. तर हे सगळं आवश्यक होतं ह्या कॅरेक्टरसाठी. आणि म्हणजे हॅट्स ऑफ टू गजेंद्र हिरे की त्यांनी डॉक्टर विनय माझ्यात त्यांनी बघितला आणि त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की तूच हे कॅरेक्टर करू शकतोस. आणि त्यांनी माझ्याकडून तो अभिनय काढून घेतला आहे आणि तो खूप सुंदरपणे काढून घेतला आहे अभिनय माझ्याकडून. आणि ती एक खासियत आहे मला वाटते गजेंद्र हिरेंची, की मी खूप ऐकलं त्यांच्याबद्दल की गजेंद्र हिरेंना एका कलाकाराकडून अभिनय कसा काढून घ्यायचा किंवा त्याच्यापर्यंत आपल्याला जे हवं आहे एक दिग्दर्शक म्हणून ते कसं पोचवायचं हे खूप छानपणे येतं. आणि त्यातून मलाही खूप एक कलाकार म्हणून खूप शिकायला मिळालं. आता एक बॉलिवूडचा प्रश्न आहे. म्हणजे आता दुभंगमध्ये तुम्ही दोघं लग्नाच्या आधी एकत्र काम केलं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लग्नानंतर काम करताय, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? म्हणून मी म्हटलं बॉलिवूडचा प्रश्न. खरं सांगू का, म्हणजे आय थिंक मॅरेज इज व्हेरी ओव्हर रेटेड यार, खरंच. कारण आमच्या लग्नाला आता 3 वर्ष होतील, पण आमच्यात काहीच फरक पडला नाही. आम्ही जसे होतो आधी तसेच आम्ही आहोत नंतर. अर्थात त्याला कारणीभूत आमचे आई वडीलही आहेत की त्यांनी आम्हाला असं काही जाणवू दिलं नाही. आणि आम्ही आधी जसे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडसारखे फिरायचो तसंच आम्ही आजही फिरतो आणि तसेच भांडतो, तसेच सगळं काय करतो. तर अभिनय एकत्र काम करताना त्याचा फायदा नक्कीच झाला आम्हाला. कारण कसं आहे ना, गजेंद्र हिरेंनी आम्हा दोघांना ह्या फिल्मसाठी कास्ट केलं कारण ते जोडपं असतं नवरा बायकोचं. तर अर्थात त्यात केमिस्ट्री त्याला हवीच होती, पण केमिस्ट्रीच्याही पलीकडे एक सहजता जी असते एका नवरा आणि एका बायकोत, ती सहजता त्याला हवी होती. आणि त्या सहजतेचा गजेंद्र हिरेंनी ह्या सिनेमासाठी खूप छान उपयोग करून घेतला आहे. ते तुम्हाला पडद्यावरही दिसेल. सेम प्रश्न तुला, पण त्याच्यामध्ये एक ॲड की असं तरुण आहे रात्र अजूनही हे गाणं तुम्हा दोघांना रोमॅन्टिकली करायला मिळालं. म्हणजे ह्या गाण्याचा आशय पूर्ण वेगळा होता जेव्हा हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितलेला, पण हा कम्प्लिटली एक रोमॅन्टिक आणि जसं आता स्टीमी रोमॅन्स वगैरे म्हणतायत सगळे, तर तसा एक करायला मिळाला. तर हा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे एक्सपिरियन्सपेक्षा जसं गजेंद्र सर सांगतायत की
गाणं मुळात वेगळं आहे, त्याचा मूळ रेफरन्स वेगळा आहे, पण तो अडॅप्ट केला गेला आहे आपल्या फिल्मच्या सिच्युएशननुसार. आणि म्हणजे आपल्याला म्युझिक व्हिडिओ करायचा नव्हता त्या गाण्यांवरती, आपल्याला आपल्या फिल्मच्या सिच्युएशनला साजेल अशी गाणी हवी होती. सो तरुण आहे रात्र अजूनही, सो ये रे घना ये रे घना, एक जवळपास 40 भावगीतं त्यांनी काढली होती. त्यातली ही 2 त्यांनी निवडली की ही 2 आपल्या चित्रपटाच्या सिच्युएशनला जाणारी आहेत आणि योग्य चपखल बसणारी आहेत. सो म्हणून ही गाणी. आणि स्टीमी रोमॅन्स बद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की इट वॉज व्हेरी कम्फर्टेबल आणि त्यात काही आम्हाला प्रॉब्लेमच नव्हता. आम्ही दोघं म्हटलं की जनरलीच एक अपेक्षित असतं स्टीमी रोमॅन्स. त्यांनाच आवरावं लागलं आम्हाला की एवढं आरामात. पण इट वॉज फन शूटिंग दॅट. ओके, आता एक प्रश्न असा की छान पाऊस पडत होता शूटिंगच्या वेळेस. अगदी पाऊस म्हटलं की आपल्या जनरेशनसाठी भूताटकीपेक्षा रोमॅन्स जास्त महत्त्वाचा असतो. आणि त्या इतक्या छान रोमॅन्टिक वातावरणात तुम्हाला थरार चित्रपट करण्यासाठी उभं केलेलं तरी. आणि ऑफकोर्स यू आर व्हेरी क्यूट कपल विदिन युअर सेल्फ. तर हे सगळं कसं होतं की थरार चित्रपट आहे आणि की थरार होता म्हणून रोमॅन्स वाढला, काय सांगा? हाच ह्या चित्रपटाचा गाभा आहे असं मी म्हणेन. कारण अत्यंत सगळं सुंदर आहे, सगळं सुंदर दिसतंय. आम्ही छान दिसतोय दोघं एकत्र. एक छान दिसणारे हिरो हिरोईन आहेत, एक छान वातावरण आहे, डोंगर दऱ्या हिरवळ पसरलेली आहे, धबधबे आहेत, पाऊस पडतोय आणि त्या सगळ्याच्या पोटात एक खूप काहीतरी रहस्यमय नेगेटिव्ह गोष्ट दडलेली आहे. सो हाच ह्या चित्रपटाचा गाभा आहे मला वाटतं, विच यू करेक्टली टॅप्ड श्वेतांबरा. की इतक्या, माझं इनफॅक्ट चित्रपटात वाक्यसुद्धा आहे की इतका सुंदर प्रदेश पण केवढी नेगेटिव्हिटी, की ह्या प्रदेशात एवढं काहीतरी नेगेटिव्ह असेल असं कोणाला म्हणजे स्वप्नात पण वाटणार नाही, पण ते असतं तिथे दडलेलं आणि ते अनुभवायला मिळतं आम्हाला. सो दॅट्स हाव इट इज. इतका सुंदर प्रदेश पण केवढी नेगेटिव्हिटी. तसंच असं बऱ्याचदा होतं की आपण एक निसर्ग बघतो आणि खूप सुंदर असतो, पण कधीकधी ती सुंदरताही इतकी अंगावर येते की आपल्याला त्याची भीतीही वाटते. तर कधीकधी अनेक सुंदर गोष्टींमध्ये एक काहीतरी असं अनवट दडलेलं असतं. तर त्या अनवटबद्दल, त्या अनवट गोष्टीवर हा सिनेमा आधारित आहे. छान होतं, दोघांनी फार छान सांगितलं. आता फक्त शेवटचा प्रश्न आहे की चित्रपट 25 जुलैला रिलीज होत आहे. विथ ऑल एनर्जी प्लीज अपील टू द ऑडियन्स की चित्रपट बघायला नक्की या, चित्रपट बघायला नक्की. मी आणि उर्मिला आमचा हा चित्रपट अनवट 25 जुलैला रिलीज होतो आहे. आम्ही खूप वर्षांनी एकत्र आलो आहोत आणि तुम्हाला आम्हा दोघांना पडद्यावरती बघायला तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. तर हा चित्रपट बघायला तुम्ही नक्की चित्रपटगृहात या 25 जुलैला आणि ह्या सिनेमाचा रस घ्या, आनंद घ्या. तुम्हाला जर भीतीदायक चित्रपट, सस्पेन्स, थ्रिलर बघायची आवड असेल आणि भाषेचा बायस नसेल की मला फक्त इंग्रजीतच बघायला आवडतो, तर मला वाटतं की अनवट हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. कारण मराठीत सायको थ्रिलर हा पहिल्यांदाच बनला गेलेला आहे आणि मी आणि आदिनाथ त्याचा एक भाग आहोत. आणि माझा हा दुनियादारी टाईमपास नंतर रिलीज होणारा चित्रपट आहे. त्याच्यामुळे तितकंच यश या चित्रपटाला सुद्धा मिळवून द्यायची जबाबदारी मी तुमच्यावर टाकते. त्याच्यामुळे नक्की या, भरघोस गर्दीने या आणि अनवट पहा. थँक्यू. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरामॅन मंजित सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.